नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेरणा मंचवर. आणि असंच आज एक आपण स्ट्रगल स्टोरी बघणार आहोत आणि ती म्हणजे ऑल ओव्हर आपण सगळेजण बघतो की सगळ्या कुटुंबांमध्ये एकमेव व्यक्ती अशी असते की तिचं स्ट्रगल हे कोणाच्याच लक्षात येत नाही आणि ती व्यक्ती म्हणजे आपली आई. आई म्हटलं की सगळ्यांच्या घरात असणारी व्यक्ती जी सगळं कामं बघते किंवा सगळ्या गोष्टी हँडल करते, पण कुणाच्याच नजरेत तिची पाहिजे तेवढी किंमत नसते. इव्हन ती असताना तरी आई ही एकमेव व्यक्ती अशी असते की घरामध्ये ती जर नसेल तर घर पूर्णपणे खाली खाली म्हणण्यापेक्षा पूर्ण रिकामं वाटतं. घरात कितीही व्यक्ती असू द्या, पण आई जर नसेल तर ते घर घरासारखं वाटत नाही. कारण आई ही एकमेव व्यक्ती अशी असते घरामध्ये की ती सगळ्यांना सामावून घेते. सगळ्यांच्या चुका, सगळ्यांची राग, सगळ्यांचा आनंद हा तिचा आनंद असतो आणि ती स्वतःसाठी जगणं खरंच विसरलेली राहते आणि तिची कदर आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आपण तिच्यापासून थोडं लांब जातो आणि तेव्हा मग आईची किंमत कळते. अशाच एका आईची स्टोरी म्हणण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या आईची स्ट्रगल स्टोरी मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आईचे गोडवे हे जगभर गायले जातात. म्हणतात ना की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि ती खरंच आहे ती गोष्ट की ज्याला आई नाही आहे तोच सांगू शकतो की खरंच आपण आई विना किती आपल्या जीवनात आईची कमी आहे ही त्या व्यक्तीशिवाय कोणीच सांगू शकत नाही. कारण प्रत्येकजण आपण प्रत्येकाचा विचार करा. अगदी छोटे मुलं बाहेरून घरात आले तरी पहिलं कोणाला शोधणार? आईला. आई कुठे? आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण छोटे मुलं त्यांचे जेही काही लाड वगैरे असतील किंवा ज्याही गोष्टी त्यांना पाहिजे असतील त्या पहिलं आईला सांगत ते पाहिजे. किंवा जॉब करणारा एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, घरी आल्यानंतर पहिला आईचा विचारतं, आई मला पाणी पाहिजे, आई मला हे पाहिजे. म्हणजे घरात आल्यानंतर ज्या व्यक्तीची सगळ्यांना गरज भासते अशी ती आपली आई. आणि आई पण ही व्यक्ती अशी असते ना की तिच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, जेही तिला वाटतं ते सगळं बाजूला ठेवून ती फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठीच जगते. कधीच ती स्वतःचा विचार करत नाही आणि आपल्याला ते रिअलाईज पण होत नाही की ती आपल्यासाठी किती करते किंवा काय काय झटते, तिच्या काय इच्छा आहे ती बाजूला ठेवून सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. आणि आपल्याला ते केव्हा रिअलाईज होतं? इव्हन बऱ्याच जणांना आई गेल्यानंतर रिअलाईज होतं किंवा बऱ्याच जण जेव्हा आईपासून लांब राहतात तेव्हा या गोष्टी सगळ्या रिअलाईज होतात. पण जे खरंच आईच्या जवळ राहतात बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द असंच दिसतं की बरेच जण कदर करत नाही. म्हणजे मी सगळ्यांना नाही म्हणत, बरेच जण आईची खूप केअर करतात किंवा सगळ्या गोष्टी आईच्या समजून घेतात. आणि प्रत्येकाचं कसं असतं ना की म्हातारपण आलं ना की म्हातारपण आणि बालपण आपण सारखंच समजू शकतो. कारण आई वडील जेव्हा म्हातारे होतात तेव्हा ते एक बालपणच असतं. त्यांचे हट्ट वेगळे असतात, त्यांचं रागवणं वेगळं असतं, त्यांच्या सगळ्याच सवयी चेंज झालेल्या राहतात. आणि ते माझं म्हणणं आहे की आपण प्रत्येकाने थोड्या प्रमाणात का होईना ते समजून घ्यायला पाहिजे. कारण त्यांचं स्ट्रगल एवढं असतं की आपण त्यांचं ह्या जन्मात त्यांचे खरंच उपकार आपण त्यांचे फेडूच शकत नाही. एवढे त्यांचे उपकार आपल्या आयुष्यावर झालेले असतात. म्हणजे ते जेव्हा आपण जीवन जगत असतो किंवा यंग जनरेशनमध्ये असतो आपण, यंग लेव्हलला असतो, त्यावेळेस ते आपल्याला भरपूर वेळेस समजून सांगतात की बाळा असं नको करू किंवा तसं नको करू. आपल्याला त्यांचं ते बोलणं त्यावेळेस वेगळं वाटतं. आपण डायरेक्ट बोलून टाकतो त्यांना की आई तुला काही समजत नाही, तू बोलू नको. आत्ता असं नाही चालत, तुमच्या काळात तसं चालायचं. पण आपल्याला हे नाही समजत की हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत. त्यांनी अनुभव घेतला आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि मग ते आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या चुका आमच्या आयुष्यात झाल्या त्या तुमच्या आयुष्यात होऊ नये किंवा जे आम्हाला आमच्या आयुष्यात भेटलं नाही ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला भेटावं, तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेगळं वळण, छान वळण लागावं. म्हणून या सगळ्या गोष्टी ते सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावेळेस आपल्याला समजत नाही. आपल्याला केव्हा समजतं? जेव्हा ती वेळ निघून गेलेली असते किंवा इव्हन जेव्हा आपण स्वतः आई-बाप बनतो आणि जेव्हा आपण आपल्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपले आई वडील जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी सांगत होते ते खरंच योग्य होत्या. आणि हे जे तेव्हाच कळतं जेव्हा आपण स्वतः एक आईबाप बनतो तेव्हाच. आई म्हटलं ना की आई हा विषयच असा आहे, इतका इमोशनल आहे की आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारा हा विषय आहे. नुसतं आई म्हटलं ना तरी प्रत्येक मुलीच्या डोळ्यात पाणी येईल असा हा विषय आहे. कारण आईशी जेव्हा मुलगी लग्न होऊन जाते तेव्हा आईशी अटॅचमेंट जास्त असते. म्हणजे मुलाची पण असते, पण मुलाच्या अटॅचमेंटपेक्षा मुलींची जास्त असते. कारण त्या सासरी गेलेल्या असतात आणि त्यांना माहेर म्हटलं की माहेराची ओढ ही वेगळीच राहते. हे आपण प्रत्येकजण रिलेट करतोच, माझ्या मैत्रिणी सगळ्या. तर जेव्हाही आईचा विषय निघतो ना की तेव्हा जेव्हा तिचं ते आधीचं आयुष्य आठवतं तेव्हा कळतं की खरंच त्यांनी त्यांच्या आयुष्यात किती स्ट्रगल केलं आहे आणि आपल्याला किती चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मानाने आपल्या आयुष्यात स्ट्रगल खूप कमी आहे. तेव्हाच्या त्यांच्या आयुष्यात खूप स्ट्रगल होतं. मी आज माझ्या आईविषयी सांगण्याचा प्रयत्न करते. शॉर्टमध्ये सांगते कारण तिची स्ट्रगल स्टोरी सांगितली ती खूप सारी आहे. पण मी थोडं शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. कारण आई म्हटलं ना की आई म्हटलं तरी डोळ्यात पाणी येतं. लहानपणापासून आमची आई एकदम प्रेमळ स्वभावाची होती. माझे वडील थोडेसे कणखर स्वभावाचे होते आणि आईचा अगदी प्रेमळ स्वभाव होता. आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ, आमचं असं कुटुंब होतं. आणि एवढं सगळ्यांचे शाळा सगळं करून आणि शेतीची कामं करायची ती आमचं सगळ्यांचं आवरून. कारण सगळ्यांचे डबे वगैरे देऊन, कारण आम्ही एका खालोखाली एक अशी 4-5 जणं होतो. सगळ्यांची शाळा, मग प्रत्येकाचं आवरून देणं, सगळं करून आणि शेतीची कामं ती करायची. आणि असं करत आमची सगळ्यांची शिक्षणं केली तिने, सगळ्यांचे लग्न झाले. आणि पूर्ण जर्नीमध्ये असं कधी वाटलं नाही की जे किती बोलली की मला हे पाहिजे किंवा मला ते पाहिजे किंवा मला हे घ्यायचं आहे, अशी तिने कधीच अपेक्षा ठेवली नाही. इवन म्हणजे मला आठवतं आत्तापर्यंत, म्हणजे अजूनसुद्धा ती कधी बोललेली नाही की मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे. उलटं आता असं झालेलं आहे की सगळे नातवंड वगैरे सगळ्यांसाठी सगळं करण्याची तिची तयारी असते. म्हणजे मुलाची मुलं असो किंवा मुलींची मुलं असो, आजी बाबांना ते नातवंड हे ती म्हणजे जवळचेच असतात. तर त्यांच्यासाठी काही करायला तयार असतात. म्हणजे जोपर्यंत आपण लहान होतो तोपर्यंत आपलं करतात आणि जेव्हा आपले मुलं होतात तेव्हा आपल्या मुलांचं सगळं बघतात ते. म्हणजे एकमेव त्या व्यक्ती अशा असतात, आजी आजोबा सगळ्यांचे, आपल्यापेक्षाही जास्त ते जीव लावतात आपल्या नातवांना. असा अनुभव आला आहे मला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा आला असेल. म्हणजे आता तिचं एवढं वय झालं आहे तरी आत्तापर्यंत तिने कधीच कुठल्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही. सगळं मुलांसाठी किंवा घरच्या आपल्या संसारासाठी, संसार करत करत ते म्हणतात ना, अरे संसार संसार, तो संसार करत करत ती बिचारी कधीच तिच्या आशा अपेक्षा ती कधीच जगली नाही. आणि आता तरी वाटतं की तिने जगावं. आता आयुष्याच्या अशा वळणावर आहे की मुलं नातवंड सगळे मोठे झालेले आहेत आणि तिने तिचं आयुष्य कुठं तरी जगावं असं वाटलं तर त्यात वडील सोडून गेले. तिचं आयुष्य जगणं हे राहूनच गेलं. आता ती जगते, हशी खुशीत दिसते आम्हाला सगळ्यांना, पण तिची आतली जी घालमेल आहे ना ती जाणवते. चला तर मग ह्या विषयावर अजून मी कधीतरी बोलेल. कारण हा विषय असा आहे की कितीही बोललं तरी संपणार नाही. खूप मोठी स्ट्रगल स्टोरी आहे, पण मी आज तुम्हाला पूर्ण सांगू शकणार नाही कारण बऱ्याच वेळेस माझे डोळे भरून येत आहे. मी कधीतरी एखाद्या दिवशी परत हा विषय घेईल आणि पूर्णपणे तुम्हाला करण्याचा प्रयत्न करील हा विषय. कारण बऱ्याच वेळेस मी व्हिडिओ बंद करून परत चालू केलेला आहे, पण मी पुढे जास्त नाही बोलू शकते. काही एक्सपिरियन्स असेल, तुमच्या आईची पण स्ट्रगल स्टोरी असेल तर मला नक्कीच सांगा, आपण तीही इथं मांडण्याचा प्रयत्न करूया. कारण आई हा विषय असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आईने खूप स्ट्रगल केलेलं असतं आणि याची जाणीव माझ्या मते आत्ता तरी ह्या मिनिटाला सगळ्यांनाच असेल. आणि हा व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद.